नमस्कार मंडळी, आज मी आषाढी एकादशी निमित्त पिंपळ पानावर सुगंधित अशा अष्टगंधाने विठू माऊलीच्या मस्तकावरील टिळा काढलेला आहे आणि त्याविषयीचे अर्थ आणि महत्त्वसुद्धा सांगणार आहे. आपल्यापैकी बरेच जण याचा अर्थ महत्त्व जाणतही असतील, पण आषाढी एकादशी निमित्त आपण हे जाणून घेऊया. आपण सर्वांनीच पंढरपूरच्या विठू माऊलीचे दर्शन घेतले असेल. त्यांच्या कपाळावर दिसणारे उभे तिलक अनेकांच्या नजरेत भरते. पण या तिलकाचा खरा अर्थ काय? विठ्ठल हे भगवान श्री विष्णूंचे अवतार मानले जातात. त्यामुळे त्यांच्या कपाळावरील उभे तिलक हे वैष्णव संप्रदायाचे पवित्र चिन्ह आहे. या तिलकाच्या 2 उभ्या रेषा भगवान विष्णूंच्या चरणाचे प्रतीक मानल्या जातात. याचा संदेश असा की भक्ताने आपले मन, बुद्धी आणि जीवन परमेश्वराच्या चरणी अर्पण करावे. तिलक लावण्याचे आणखी एक महत्त्व म्हणजे ते कपाळाच्या मध्यभागी म्हणजे आज्ञाचक्रावर लावले जाते. आध्यात्मिक परंपरेनुसार हा भाग विवेक, ज्ञान, एकाग्रता आणि अंतर्मनाशी संबंधित मानला जातो. म्हणूनच तिलक हे केवळ शोभेसाठी नसून मन पवित्र ठेवण्याची आणि ईश्वराचे सतत स्मरण करण्याची प्रेरणा देते. वारकरी संप्रदायातील अनेक भाविक आजही गोपीचंदनाचे उभे तिलक लावतात. त्यामागचा भाव असा आहे की मी विठ्ठलाचा भक्त आहे. माझ्या प्रत्येक कर्मात प्रामाणिकपणा, नम्रता आणि प्रेम असावे. विठू माऊलीच्या कपाळावरील तिलक आपल्याला एक सुंदर असा संदेश देते की जीवनात कितीही संकटे असली तरी श्रद्धा, भक्ती आणि नामस्मरण सोडू नका. अहंकाराचा त्याग करा. सर्वांशी प्रेमाने वागा आणि प्रत्येकामध्ये परमेश्वराचे दर्शन घ्या. संत तुकाराम महाराज म्हणतात की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. या एका ओळीत विठ्ठलाच्या संपूर्ण भक्तीचे सार दडलेले आहे. जर तुम्हालाही विठू माऊलीवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री विठ्ठल रखुमाई माऊली. अशाच धार्मिक, भक्तिमय आणि ज्ञानवर्धक माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पांडुरंग हरी विठ्ठल. संपूर्ण व्हिडिओ मनापासून पाहिल्यासाठी मी आपले आभारी आहे. आता आपण लवकरच सुरू करणार आहोत देवी देवतांच्या मस्तकावरील तिलकांचे महत्त्व आणि माहिती. धन्यवाद.